पंकजा मुंडेचा पराभव आणि ग्रामस्थांच्या जिवारी पाऊलगव्हाण गावात चूलबंद करून अन्नत्यागाला सुरुवात। पंकजा मुंडे यांचा लवकरात लवकर पुनर्वसन करावं, त्यांना राज्यसभेवर संधी द्यावी अशी मागणी करत पाऊलगव्हाण ग्रामस्थांनी अन्नत्यागाला सुरुवात केली आहे। तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणूक काही मतांनी पराभव झाला। मात्र हा पराभव बीड मधल्या पाऊलगव्हाण या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला। पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे निराश झालेल्या ग्रामस्थांना चूलबंद करून अन्नत्याग सुरू केला आहे। पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर पंकजा मुंडे यांचा पराभव बीड जिल्ह्यातील अनेक जणांना जिव्हारी लागला आणि त्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांना हा पराभव पसनी पडताना पाहायला मिळत नाही। अनेकांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांच्या या पराभवामुळे त्यांचा राजकीय करिअर संपुष्टात आले। म्हणून पाऊलगव्हाण येथे गावातील सगळ्या नागरिकांनी एकत्र येत गावातील मंदिरावर बैठक बोलवली आणि पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला। पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात रविवारी शेअर बंदीची हाक देण्यात आली आहे। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्ट फिरत होत्या आणि यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या संदर्भात सुरुवातीला पाथर्डी शहर बंद करण्यात आलं। त्यानंतर शनिवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आलं। आता रविवारी परळी शहर बंद ठेवणार असल्याचा निर्णय हा वंजारी समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे। परळी शहरातील लोक आणि पोलीस स्टेशन मध्ये जमून त्यांचा निर्णय घेतला आहे। पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे लोक वादग्रस्त पोस्ट करत आहेत त्यांना पायबंद घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे।